आम्ही ज्यांच्या शेतामध्ये आलोय ना लावणीसाठी त्यांचं हे घर आहे। मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला पण फुलझाडं हवेत। मग ते काय म्हणाले, तुम्हाला जे हवे ते तुम्ही तोडून घेऊन जावा। तर आता मी बघते मला कोणते हवेत ती मी तोडून घेते। हे पांढरी जास्वंदी आहे बघा, हे पण घेते तोडून। हे पांढरी जास्वंदी घेतली, आणखीन पण बघते कोणता आहे की मी घेते तोडून। हे बघा, हे एक शो पीस आहे बघा, किती सुंदर आहे ना। आणि बघा दोन बाजूला गेटच्या बाजूला असं लावलेलं आहे त्यांनी। आता मी काय करते, याच्यातल्या पण 2-3 फांद्या घेऊन जाते मी तोडून। हे बघा, असं एक एक लावली ना पावसामध्ये भरपूर होतील आहे ना। आता मी दाखवते तुम्हाला, हे बघा। हे बघा, मी खरं म्हणजे आली या इथे फुलांच्या झाडांच्या फांद्या घ्यायसाठी, याच्यासाठी आली। हे बघा, हे फुल बघा काय एकदम मस्त लाल लाल कुंकवासारखा रंग आहे बघा। आणि माझ्याकडे जे आहे ना ते थोडासा भगवा रंगाचा आहे। मग ह्या फुलासाठी मी आले। आता हीची फांदी मी बघते कुठली वाकडी वगैरे झाली आहे ना ती घेते तोडून। त्यांची चांगली सरळ फांदी असेल तर कशाला घ्यायची, होय की नाही। ही वाकडी आहे, ही बघा, हीच तोडते मी। ही बघा आहे ना, आणि काय मस्त फुल आहे बघा, लाल लाल कुंकवासारखं एकदम आहे ना। आणि पाकल्या पण मोठ्या आहेत बघा। आणि माझ्याकडे जे आहे ना भगवा रंगाचं त्याला एक झोरा म्हणतात, तर ते आहे ना छोट्या पाकल्या आहेत आणि ह्याची जरा मोठ्या आहेत बघा। याच्यासाठी मी खास आली, मला फुलांची खूप आवड आहे खरंच। अजून पण बघते कुठे काय आहे का। ते म्हणालेत भाऊ मला, तुम्हाला कोणती हवी ती घेऊन जावा। ते लावणी लावतात आहेत, आम्ही अर्धवट आलो ठेवून, आम्हाला जेवण करायचं आहे ना घरी जाऊन। ही आहे तेंडलीची वेल आणि त्यासाठी हा मांडव केलेला आहे। आणि ह्या वेलीला इकडे बघा किती पुरण भरलेलं आहे बघा, किती वरपर्यंत टाकलेली आहे। काय टाकलेलं आहे माहितीये, चुलीमधली राख ते टाकलेलं आहे। आणि किती उंच पर्यंत झालेलं आहे बघा, तिला पुरण भरून भरून। तुम्हाला सांगू का, जे माझ्याकडे तेंडलीची वेल आहे ना त्या भाऊनीच मला दिली होती। आणि मग मी ना ती थोडी थोडी करून 4-5 ठिकाणी लावली आणि किती सारे झाले माझ्याकडे, बघितलं ना तुम्ही। आणखीन तुम्हाला दाखवते थांबा। हे बघा तेंडली बघा, एकदम हाताजवळ आहे ना। आणखीन दाखवते तुम्हाला, हे बघा किती तेंडले आलेत बघा। हे बघा, हा दिसत असेल तुम्हाला, हे बघा किती लटकतात आहेत। हे बघा, हे बघा इथे किती आलेत बघा। हे बघा, ही वेलीला पण बघा किती आलेत, छोटी आहेत। 2-4 दिवसात ही पण भाजी करण्याच्या लायकीची होतील। हे बघा, आणखीन तुम्हाला मी भाजी दाखवते बघा। म्हणजे किती लोक आहेत ना पावसाळ्यामध्ये थोड्या थोड्या जागेचा पण उपयोग करून घेतात बघा। आता त्यांनी एवढ्या याच्यामध्ये तेंडली लावून असा एवढा मांडव केलाय बरोबर। आता दुसरी भाजी पण मी दाखवते कसं लावलंय त्यांनी। हे बघा, आता ही एवढी छोटीशी जागा आहे, म्हणजे एकदम अंगणाच्या एकदम जराशीच बाजूला जागा आहे, पण त्या एवढीशा छोट्याशा जागेमध्ये सुद्धा किती भेंडी रुजवलेली आहेत बघा, आहे ना। बघा किती सारी भेंडी आलेत बघा। आता ही भेंडी तुम्ही मला सांगा, ही एवढी भाजी आपल्याला घरच्यासाठी बस होते की नाही। घराचं काम चालू आहे म्हणून साठी बघा, मशीनचा आवाज येतोय ना। कोणाकोणाची पाऊस लवकर पडल्यामुळे घराची कामं सर्वांची अर्धवट राहिली आहेत। आणखीन दाखवते, मला आणखीन पण कोणती कोणती फुल झाडं पाहिजेत ना ती मी सांगते। आता काढते है ना, मला जमलं तर मी काढते ना, त्यांना सांगते तुम्ही तरी तोडा। हे बघा, हे कट्टा आहे, यांचा बांध घातलेला आहे आणि त्या बांधाच्या वरती सुद्धा असं माती आहे म्हणून साठी तिथे सुद्धा त्यांनी हे बघा भेंड्याचं बी रुजवलंय आणि भेंडी चांगले रुजून आलेत बघा, आहे ना। म्हणजे गावातली कोकणातली लोक थोडी थोडी जरी जागा असेल तरी त्याचा पावसाळ्यामध्ये उपयोग करून घेतात। आता किती 7-8 जरी झाडं लागले तरी एक टायमाची भाजी मिळेल की नाही। भेंडे लागले सगळ्यांवरती एक टायमाची भाजी होईल की नाही सांगा बघू, आहे की नाही मस्त। आणि हे सर्व आहे ना, हे बघा ही गवती पात आहे, चहाची गवती पात आहे बघा, किती रान आहे ते बघा, आहे ना। आणि सांगू तुम्हाला, आता ह्या पावसाळ्यामध्ये ही गवती चहाची पात आहे ना, इथे छोट्या छोट्या जुड्या करून ज्या सपालेवाल्या बायका येतात त्यांच्याकडे छोट्या छोट्या जुड्या केलेल्या असतात
₹5 किंवा ₹10 एक जुडी देतात. ती आपण फक्त एकच वेळ चहामध्ये टाकू शकतो ती जुडी. आणि इथे बघा काय रान आहे बघा, माझ्याकडे पण भरपूर आहे. त्या सापल्यावाल्या बायका असतात त्यांच्याकडे ना विलायची केली, अशी गवती पात आणि काय ते म्हणतात केळीचा कोका, असं सगळं त्यांच्याकडे विकायला असतं. आणि ना त्या आल्याबरोबर ठेवतात ना, असं त्यांचा माल ताजा ताजा माल असतो, लगेच संपतं त्यांचा माल. पोपट ओरडते बघा, आम्ही इथे बोलतोय त्यांचा पोपट ओरडते, पिंजऱ्यात पोपट आहे मस्त आमच्याकडे बघतोय आणि ओरडतोय. बघा बघा, कारण ते भाऊ शेतात लावणी लावतायत, म्हणतील ही लोक कोण आहेत म्हणून ओरडतोय बघा. आता हे बघा कसं घंटी सारखं आहे फुल जास्वंदीचं. हे माझ्याकडे नाहीये, आज मला दिसलं, आता याच्यातली मी फांदी घेऊन जाते. ही बघा आहे ना, भरपूर झाडं मिळाली मला, फुल झाडं. आणखीन बघते, हे भाऊ म्हणाले मला तुला काय पाहिजे ते घेऊन जा. हे बघा एक फुल झाड आहे मस्त जास्वंदीचं, तिकडे माझा हात पोचत नाही ना, म्हटलं तुम्हीच तोडा. हे बघा सुंदर एकदम फुल आहे, डबल जास्वंदी आहे. माझ्याकडे पण आहे, मी माझ्या आजीकडून आणलं होतं रत्नागिरीतून, पण म्हटलं इथे आहे, हा जरा फुल मोठा आहे, म्हटलं घ्या एक फांदी. हे बघा तोडला नाही यांनी, त्याच्यावर तेंडलीची वेल आहे हो, सांभाळून तोडा. तेंडलीची वेल आहे ना, तिकडे पण गेली. ही जी पांढरी फुलं दिसतात ना छोटी छोटी, ही तेंडलीची फुलं आहेत, तोंडली. हे बघा सांभाळून हो, त्यांची वेल तुटली नाही पाहिजे. हा ही बघा आहे ना, थांबा 1 मिनिट थांबा, ते वेल आहे वाटते त्याच्यावर. ही बघा ही कळी आहे त्या फुलाची, बघा या कळीवरनं तुम्हाला समजत असेल तर हे फुल किती मोठं असणार. असा डबल जास्वंदी येते, मोठा फुल येतो. हा हे बघा असं फुल येतं आहे ना. मुंबईला ना गणपतीच्या मंदिरात जर तुम्ही गेलात तर ओटी सोबत हे असं एक फुल असतं आणि एक दुर्व्याची जुडी बांधलेली असते. 80 रुपये ती एक परडी. त्याच्यामध्ये नारळ, हार आणि ही अशी फुलं असतात आणि जराशी प्रसाद असते. बघा जास्वंदीचं फुल डबल फुल आहे. हा बघा पोपट, आम्ही इथे आहोत ना म्हणून ओरडतोय. ते काय भाऊ सुद्धा आले बाबा तुझे मालक. आम्ही इथे बोलतोय ना, तो ओरडतोय इकडनं. हो हे बघा कशा तुळशी एकदम रांगेत लावलेल्या आहेत बघा. माझ्या पण अंगणामध्ये किती तुळशी आहेत बघतात ना तुम्ही, दाखवते तुम्हाला मी. झाली भाऊ पूर्ण? अच्छा लावून झाली. आता बाकीची ती उद्याला की संध्याकाळी? संध्याकाळी. अच्छा ओ ओरडतोय बघा मिठू, मिठू. हे बघा इथे अननस पण किती आहेत बघा, है ना, भरपूर आहेत. आणखीन पण तुम्हाला दाखवते मी, या. हे बघा तुम्हाला एक दाखवते मी, हे कसली झाड आहे सांगा बघू. हे बघा ओळखता का तुम्ही हे झाड? हे सुरण आहे, सुरण. असं सुरण एवढं मोठं मोठं बघा. माझ्याकडे सुद्धा आहे, पण माझ्या बाउंड्रीच्या खालच्या बाजूला आहे. ते पण तुम्हाला मी एकदा दाखवलंय व्हिडिओमध्ये, पुन्हा दाखवेन तुम्हाला. पण आता जिथे आम्ही शेती लावायला आलोय त्यांच्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे बघा काय सुंदर आहे. बघा किती सारे आहेत बघा, सुरण आहे, ते सुरणचे कांदे आहे की नाही मस्त. कोकण भाजी आणायची गरज नाही विकत, जे काय आहे ना आपल्याला घरामध्ये चालतं ते पालाभाजी वगैरे काही असू दे, विकत आणायची गरज नाही मित्रांनो. आता जी आम्ही शेती लावली ही बघा समोर तुम्हाला दिसत असेल, ही बघा. पण आम्ही असं फिरून आलो, हे बघा आहे ना.
हे बघा, हे आहे मिरचीचं झाड. किती मिरच्या लागल्यात बघा. हे बघा, हे बघा, हे ना वाटली साडी लावली आहे इथे आणि याच्यामध्ये ही ना वांगीची झाड आहेत. आणि तुम्हाला सांगू, वांगी बघा, हे बघा वांगी बघा, हे बघा, हे वांग बघा किती मोठं झालंय आहे ना. बघा, आहे का कुठल्या गोष्टीची कमी? माझ्याकडे पण किती वांगी आहेत बघितलं ना, अंगणामध्ये भरपूर. कोकणामध्ये कोणाकडेच, माझ्याकडेच का कोणाकडेच भाजीची कमी नाही मित्रांनो. फक्त तुम्ही जरा कष्ट करा. जमिनीमध्ये एक बी टाका. जमीन म्हणते का मला तुम्ही एक बी माझ्या जमिनीमध्ये रुजवा, मी तुम्हाला त्याचे 1000 करून देईन. पण कष्ट करा. तुम्ही म्हणाल मला असंच भाजी रुजून तर कसं होणार मित्रांनो? देवाने आपल्याला हातपाय दिले ते हलवले पाहिजे ना. घरात बसून आळशासारखं आपल्याला काय मिळेल का? नाही मिळणार ना. जमिनीमध्ये पण आपल्याला कसावं लागतं, होय की नाही? असं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय का कंटाळा येतोय? हे बघा, हे लिंबूचं झाड आणि किती लिंबू धरलेत बघा. हे बघा, आहे ना, बघा आतमध्ये किती लिंबू धरलेत. हे बघा, आई हात काटे लागतात. हे बघा किती लिंबू आहे ना. आता तुम्हाला सांगू, आता मी मुंबईला गेली होती, 10 रुपयाला एक लिंबू. बोला किती महाग. आणि इथे बघा खाली पडतात सगळे कुसून, पण विचारत नाही. आपण खाऊन किती खाणार? आणि 10-12 लिंबू असे लागतात किंवा 20-25 लिंबू लागतात, 50 लागतात चला, पण ती विकायला कोण जाणार गाडी भाडा खर्च करून? आपली पोरं बाला येतात तेव्हा आपण काय चिकन करा किंवा गरमीतनं आले तर लिंबू सरबत करा, यासाठी उपयोगाला येतं. मग ते काय ठेवून देतात. कोण जाते विकायला, होय की नाही? 4 आणीची मुर्गी आणि 12 आणी की डाल असं होतं. म्हणजे 10 लिंब 50 लिंब जर आपण विकायला गेलो, गाडी भाडा किती जातो? हे असं विचार करतात कोकणातली लोक. खूप पाऊस पडतोय मित्रांनो. तुम्हाला मी एक सांगते, कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला का माझा व्हिडिओ? आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. किती सुंदर सुंदर मी तुम्हाला कोकणातले पावसातले व्हिडिओ दाखवते. तुम्हाला असं वाटत असेल ना की बाबा खरंच आम्ही कोकणामध्ये आहोत. मला ना असं खूप कमेंट येतात काकी तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला असं वाटतंय की आम्ही खरोखर कोकणामध्ये आलोय करून. खूप छान असतात तुमचे व्हिडिओ. तुम्हाला पण आवडतात का? सर्वांना आवडतात ना माझे व्हिडिओ? मग माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच राहू दे माझ्यावर, माझ्या चॅनलवर, आपल्या या कोकणवर. आणखी मी काय बोलू? तुम्ही तर मला तुमचं प्रेम देताय, सबस्क्राईब करताय, लाईक करताय. तरी मी तुम्हाला पुन्हा सांगते, या तुमच्या ताईसाठी नक्की एक लाईक करा. धन्यवाद. ही बघा, एवढी मी फुल झाडं घेतली तोडून. आता हे आमच्या तिथे, हे आमच्याकडे नाहीये, ही घेतली मी तोडून. आता ही सर्व आमच्या तिथे बांधाच्या वाटली किंवा अंगणाच्या किनारीवरती, बांधाच्या बाजूनी किंवा बांधाच्या खालच्या बाजूला असं लावणार आहे की नाही? मस्त. चला, आता काय पावसाळ्यामध्ये सगळी छाटणी करतात ना फुल झाडांची वगैरे, म्हणून साठी मी म्हटलं मला द्या थोडी, मी घेतली. बघा